चालू केलं का? गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण ईडी करंट कसा प्रोड्यूस होतो, ईडी करंटची डेफिनेशन आणि त्याचबरोबर ईडी करंट अस्तित्वात आहे किंवा नाही हे दाखवणारं एक एक्झाम्पल, प्लेट असोलेटिंग इन एक्सटर्नल कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. आणि मग आहे तशी प्लेट असोलेट केली, त्यावेळेचा पिरियड मोजला, त्यानंतर त्या प्लेटला आपण क्रॅचेस पाडले, म्हणजे मधल्या मधल्या पट्ट्या काढून टाकल्या, म्हणजे स्ट्रिप्स तयार केल्या. अखंड प्लेट ऐवजी स्ट्रिप तयार केल्या, आणि स्ट्रिप तयार केल्यामुळे मध्ये गॅप आले, आणि मध्ये गॅप आल्यामुळं आतल्या असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनला फिरायला एरिया कमी झाला, आणि त्यामुळं ईडी करंटचे सर्क्युलेटिंग करंट्स कमी झाले, म्हणजे ईडी करंट कमी झाला. आणि त्यावेळी मग ती प्लेट आपण असोलेट केली तर फास्ट असोलेट झालेली दिसते, म्हणजेच पिरियड कमी झालेला दिसतो. म्हणजे मगाशी का जास्त आला पिरियड, तर ईडी करंटनं तो अडवला, म्हणजे प्लेटला स्लो केलं. ईडी करंट मोशनला अपोज करतो, आणि मग प्लेटला स्लो केलं, आणि नंतर फास्ट का आलं तर ईडी करंट कमी झाला, म्हणजे अपोज कमी झाला, त्यामुळे फास्ट मूव्ह झाला. अशा पद्धतीने एक एक्झाम्पल आपण बघितलं. आता ह्याचा उपयोग एक 4-5 उपयोग तुम्हाला सांगितले. इंडक्शन फर्नेस मध्ये ईडी करंटचा यूज केला जातो. नंबर 2, आपल्या गाड्यांच्या स्पीडोमीटर मध्ये ईडी करंटचा यूज केला जातो. नंबर 3, आपले लॅब मध्ये वापरले जाणारे गॅल्व्हनोमीटर, म्हणजे गॅल्व्हनोमीटर पासून तयार केलेले व्होल्टमीटर, ॲमीटर, हे सगळे त्यामध्ये ईडी करंटचा वापर केलेला असतो. त्याला डेड बीट गॅल्व्हनोमीटर असं म्हणतात ईडी करंटमुळे. त्यानंतर अजून आपल्या रेल्वेचे ब्रेक्स, ते काय आपले या 4 चाकी वाहनासारखे काही मेकॅनिकल ब्रेक किंवा ABS अशा स्वरूपाचे ब्रेक्स नसतात, किंवा व्हॅक्युम ब्रेक्स नसतात, किंवा एअर ब्रेक नसतात, तर ते ईडी करंटनं तयार केलेले ब्रेक्स असतात. त्यांना जास्त एनर्जी कंझ्युम करावी लागते, आणि मग अशा पद्धतीने तिथेही ईडी करंट वापरलेला असतो. इलेक्ट्रिक ब्रेक्स म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक ब्रेक्स. आता त्यातलं स्पीडोमीटर एक एक्झाम्पल आहे. मग तुम्हाला मी कन्स्ट्रक्शन सांगितलं, आतमध्ये कॉईल असते, ती आयर्न कोअरवर, हॅलो आयर्न कोअर एक असते पाईपच्या स्वरूपाची छोटासा, आणि त्याच्यावरती कॉईल वाइंड केलेली असते, आणि त्या कॉईलच्या सेंटरला, म्हणजे त्या हॅलो आयर्न कोअरच्या सेंटरला मॅग्नेट असतो, आणि तो मॅग्नेट एका वायरनं पुढच्या चाकाला पुली तयार करून, मग चाक फिरलं की ती पुली अशी फिरते, चाक असं फिरतं, पुली अशी फिरते, आणि ती वायर ट्विस्ट होते. वायर ट्विस्ट झाली की मॅग्नेट पण फिरतो, असा मॅग्नेट फिरतो. आणि मग अशा सिस्टीमनं मग मॅग्नेट फिरला की या कॉइलशी व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट होतो, कॉइलमध्ये EMF जनरेट होतो. जेवढं तुमचं स्पीड जास्त, तेवढा रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम जास्त असतो, आणि तेवढा जास्त EMF कॉइलमध्ये जनरेट होतो, तेवढा जास्त करंट, इंड्युस्ड करंट, तो EMF प्रोड्यूस करतो. आणि तो इंड्युस्ड करंट जेवढा जास्त, तेवढं मॅग्नेटिक फील्ड त्याचं प्रोड्यूस झालेलं का. करंट म्हणले, ओरस्टेडच्या म्हणण्यानुसार करंट म्हणलं की मॅग्नेटिक फील्ड, आणि मग हे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा जास्त असतं, आणि मग ते मॅग्नेटिक फील्ड आणि हे आपलं मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड यांच्यात इंटरॅक्शन होतं, आणि त्यामध्ये एक मॅग्नेटिक टॉर्क तयार होतो, तो कॉइलवर ऍक्ट होतो, आणि कॉइलला पॉइंटर जोडलेला असतो, स्टिक केलेला असतो कॉइलवर, असा पॉइंटर असतो. कॉइल ट्विस्ट होते त्या टॉर्कमुळे, डिफ्लेक्ट होते, आणि मग तो पॉइंटर तुम्हाला, समजा तुम्ही 40 न निघाला असेल तर 40 बरोबर अशा पद्धतीचं डिफ्लेक्शन देतो. आता हे डिफ्लेक्शन दिल्यानंतर बघा, डिफ्लेक्शन देतो, समजा हे आयर्न कोअर आहे, तिथं कॉइलच्या आतमध्ये आयर्न कोअर आहे, आयर्न कोअरवरच कॉइल वाइंड केले, म्हणून तुम्हाला 40 न निघाला असेल तर 40 कॉन्स्टंट डिफ्लेक्शन मिळतं. कॉन्स्टंट तिथंच दाखवतो 40 वर तो पॉइंटर. आता ही जर आयर्न कोअर तेवढी जर बाजूला काढली तर तुमचा हा असोलेट होईल 0-40 0-40 0-40 अशा पद्धतीने असोलेट होईल, आणि कळणार पण नाही तुम्हाला 40 आहेत, असा असोलेट होईल, म्हणजे बीट्स प्रोड्यूस होतील. मग आयर्न कोअर असल्यामुळे काय होतं बघा, कॉइल जशी ट्विस्ट होते तसे आयर्न कोअर पण ट्विस्ट होते, आणि आयर्न कोअर म्हणजे आपला मेटॅलिक ब्लॉक moves in external magnetic field, produces EDs in it. त्या आयर्न कोअर मध्ये EDs प्रोड्यूस होतात, आयर्न कोअर मध्ये.
आणि ते ईडीज त्यातला पण ईएमएफ लेनच्या म्हणण्यानुसार बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच बाहेरची मोशन जशी असेल त्याला अपोज करणार असतो. बघितलं आपण काल चर्चा केली. आणि मग तो पुढे निघाला की त्याला मागे ढकलणार आणि मागे यायला लागला की पुढे ढकलणार आणि त्यामुळं किती स्पीड आहे 40 तिथंच जाऊन थांबतो तो स्टॉपच होतो. नसता तर मागं पुढं असं झालं असतं असोलेट झालं असतं. आणि त्यामुळे 40 बरोबर स्पीड 40 वरच असतं. कमी झालं कमी बरोबर असं असतो. असोलेट होण्याऐवजी तो सरळ येतो सरळ जातो. हे कुणामुळं तर ईडी करंट. कारण ईडी करंट त्याच्या मोशनला अपोज करत असतो. तो ईडी करंट त्याला स्टॉप करत असतो आणि जेवढं चाक फिरतं म्हणजे ज्या स्पीडनं तेवढं स्पीड करेक्ट दाखवलं जातं. अशा पद्धतीनं स्पीडोमीटर मध्ये ईडी करंट वापरतात. असंच आपल्या व्होल्टमीटर ॲमीटर गॅलोनोमीटर समजा 10 व्होल्ट दाखवतंय 0-10 दाखवलं असतं. पण आयर्न कोर त्यात आपण वापरले मागच्या चॅप्टर मध्ये बघितले कन्स्ट्रक्शन आपण गॅलोनोमीटरचं आयर्न कोर त्यातला ईडी तुम्हाला कॉन्स्टंट डिफ्लेक्शन देतो त्याला डेड बीट गॅलोनोमीटर म्हणतात. अशाच पद्धतीने इंडक्शन फर्नेस मेटल मेल्ट करण्यासाठी मेटल मध्ये त्याला काय जाळ लावत नाही तसा कारण मेटलचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. तेवढं टेम्परेचर जाळ लावून मिळत नाही बाळांनो. मग ते ज्या मेटलला मेल्ट करायचं त्याला व्हॅरी करायचं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये किंवा त्याला स्थिर ठेवायचं आणि बाहेरचं मॅग्नेटिक फील्डच चेंज करायचं आणि मग त्यात ईडीज प्रोड्यूस होतात आणि ईडी करंटमुळे हीट प्रोड्यूस होते आणि ते मेटल काय होतात मेल्ट होतात. तसाच रेल्वेचा इलेक्ट्रिक ब्रेक त्यामध्ये पण काही काही चाकांना वॅगनच्या काही चाकांना आणि इंजिनच्या सगळ्या चाकांना तुम्ही जर ऍक्सल बघितला तर मध्ये असं जरा गोल दिसतो भाऊ गोल असं गट्टू त्यामध्ये मेटल असतो त्या ऍक्सलला जोडलेला आणि बाहेरून कॉईल असते आणि मग कॉईल मधून करंट पास करायचा ब्रेक लावायचा त्यावेळी कॉईल मधून करंट पास केला की तो करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो आणि त्यात ब्लॉक मूव्ह होत असतो. ब्लॉक मध्ये ईडी करंट प्रोड्यूस होतात आणि ब्लॉकच्या मोशनला अपोज करतात. बघा इलेक्ट्रिक ब्रेक इज अन ऍप्लिकेशन ऑफ ईडी करंट. आता ही नाहीत तुम्हाला त्यामुळे सोडून द्या विषय आणि मग आपण आता आपल्या पुढच्या आर्टिकलला जायचंय सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन आता इंडक्शन म्हणजे काय हे माहितच आहे आतापर्यंत आपण तेच बघतोय. व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स एखाद्या कॉइलला किंवा एखाद्या सर्किटला असोसिएट झालं की सर्किटमध्ये ईएमएफ जनरेट होणे ही साधी सोपी प्रक्रिया त्यालाच आपण शॉर्ट मध्ये इंडक्शन म्हणतोय. फुल फॉर्म मध्ये म्हणतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं फुल फॉर्म मध्ये म्हणतोय. इंडक्शन माहित आहे. आता सेल्फ काय सेल्फ म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड मारणे अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. तसं स्वतःहून प्रोड्यूस केलेलं. आता काय आहे बघा त्यासाठी एक साधं सोपं सर्किट घेतोय. या ठिकाणी एक डीसी बॅटरी आहे डीसी बॅटरी सोर्स आहे त्याला एक रिओस्टॅट मी जोडला. बघा रिओस्टॅट कशासाठी तर बाबा त्याचा रेजिस्टन्स म्हणूनच यूज केलेला आहे. ज्या अर्थी रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल इथे एक 3 टर्मिनल असतात रिओस्टॅटला इथं एक फिक्स आणि हे व्हेरिएबल. ज्या अर्थी व्हेरिएबल वापरलेलं नाही त्या अर्थी फिक्स रेजिस्टन्स आपला टाकलाय सर्किट मधला करंट कंट्रोल पास होण्यासाठी. बघा आणि मग हे काय वापरलं नाही पण आणि मग ही बॅटरी बी आहे. त्याचबरोबर एक कॉईल या ठिकाणी घेतले. आता तुमच्या पुस्तकामध्ये कॉईल दाखवले स्पायरल स्प्रिंगच्या स्वरूपात. अशी स्पायरल स्प्रिंग नसते. एक सर्क्युलर फ्रेम असते. त्या सर्क्युलर फ्रेमवर म्हणजे तुम्हाला रेक्टँग्युलर पाहिजे असेल तर रेक्टँग्युलर कॉईल घेऊ शकता. सर्क्युलर पाहिजे असेल तर सर्कलचे एक फ्रेम घ्यायचे प्लास्टिकचे वगैरे फायबरची किंवा कागदाची आणि त्याच्यावर कोटिंग असणारी इन्सुलेटेड कोटिंग असणाऱ्या वायरचे टर्न्स टाकायचे आणि तुम्हाला पाहिजे तेवढे टर्न टाकले की अशा पद्धतीनं या ठिकाणी एक कॉईल तयार केले. त्याच्यावर भरपूर टर्न्स टाकलेत. त्याचं पहिलं टर्मिनल इकडं जोडलं आणि शेवट राहिलेला इकडं जोडून टाकला. अशी कॉईल आहे बरं का त्या स्पायरल स्प्रिंगच्या स्वरूपात. त्या पुस्तकात वाटेल ते दाखवतात. नवीन पुस्तकामध्ये सगळा घोळ करून टाकलाय. कधी सोलेनॉइडच्या स्वरूपात कॉईल दाखवतात कधी स्पायरल स्प्रिंगच्या स्वरूपात कॉईल दाखवतात. ठीक आहे आपण कॉईल कशी आहे ते लक्षात आलं तुमच्या. सर्क्युलर स्वरूपात मी घेतलेली आहे. या कॉईल मध्ये एन एवढे टर्न्स आहेत एकूण
एकूण वेटोळे किती टाकलेत मी, याने एवढे वेटोळे टाकलेत. आता सध्या या सर्किटवर बघितलं तर डायरेक्ट बॅटरी मी जोडले, हा करंट कंट्रोल करतोय आणि कंट्रोल्ड कॉन्स्टंट करंट आता या बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून निघतो, या रिओस्टॅट मधून असाच या कॉइल मधून सर्क्युलेट होतो आणि कॉन्स्टंट करंट आता जातोय. जोपर्यंत कॉन्स्टंट करंट जातोय तोपर्यंत या कॉइलच्या भोवती त्या करंटमुळं इंड्यूस झालेलं प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्स्टंट स्वरूपाचं असेल, त्यामुळं या कॉइल मध्ये काही जनरेट होत नाही, कारण कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गेट लिंक्ड ऑर असोसिएटेड विथ द कॉइल, त्यामुळे काही जनरेट होत नाही. मग आता मला जनरेट करायचं आहे, त्यासाठी मी काय करतो, या ठिकाणी सर्किट कट करतो आणि एक टॅप की जोडतो. या ठिकाणी टॅप की, यस म्हणतो मी त्याला, टॅप स्विच जोडतोय. दाखवलंय के म्हटलंय बघा तुमच्या पुस्तकामध्ये, के म्हटलंय, टॅप की जोडली. ही कॉइल आहे बरं का, कॉइलला सी नाव देतो. आता तुम्ही जर थोडासा बारकाईने विचार केला तर काय काय होतं बघा, ज्यावेळी आपण हे टॅप की ऑन करतो, म्हणजेच मी दाबून धरली टॅप की, म्हणजे सर्किट ऑन झालं. सर्किट ऑन होत असताना या बॅटरीच्या पोटेन्शियल डिफरन्स मुळे किंवा ईएमएफ मुळे म्हणा, या सर्किट मधून जाणारा करंट हा शून्यापासून सुरुवात होतो, वाढत 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 मॅक्झिमम पर्यंत जातो बघा. आणि त्यावेळी या कॉइल मधून पास होणारा करंट सुद्धा व्हॅरिंग स्वरूपाचा आहे, 0 टू मॅक्झिमम. मॅक्झिमम काय होत असेल, एक 5 मिली अँपिअर असं समजा, समजून चालू, एक उदाहरणा दाखल धरू, 5 मिली अँपिअर एक होतोय, मॅक्झिमम पर्यंत वाढत जाणार असतो. आणि ज्यावेळी हा सर्क्युलेटिंग करंट कॉइल मधला वाढत जाणार असतो, त्यावेळी त्या कॉइलच्या भोवती जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते सुद्धा वाढत्या मॅग्निट्यूडचं असणार आहे, एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये वाढत्या मॅग्निट्यूडचं असणार आहे. आणि मग चेंजिंग मॅग्नेटिक फील्डचा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स एका पर्टिक्युलर रेटनं या कॉइलशी असोसिएट होतो आणि त्याच कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट होतो. आणि लेनच्या म्हणण्यानुसार तो ईएमएफ हा -d∅dt असा असतो. म्हणजे होतं काय बघा, हा जो ईएमएफ जनरेट होतो हा विरुद्ध दिशेने असतो, की जो वाढणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्सला कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच कोण वाढवतोय मॅग्नेटिक फील्ड, तर हा करंट, वाढणारा करंट. ह्या वाढणाऱ्या करंटला त्या मॅग्नेटिक फील्डच्या माध्यमातून अपोज करत असतो, करंटला नव्हे, करंटच्या इन्क्रीजला अपोज करत असतो. वाक्य लक्षात ठेवा माझं, चुकून सुद्धा करंटला अपोज करतो असं म्हणायचं नाही, करंटच्या चेंजला अपोज करतो. कारण करंटला अपोज करतो तो रेजिस्टन्स, हा ईएमएफ त्या करंटच्या चेंजला, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला चेंजला अपोज करतोय, म्हणजे करंटच्या चेंज, तो करंटच प्रोड्यूस करतोय ना मॅग्नेटिक फील्ड. मग मॅग्नेटिक फील्डच्या चेंजला अपोज करतोय, म्हणजेच करंटच्या चेंजला, म्हणजे 0 टू मॅक्झिमम व्हायला निघालाय त्या करंटच्या चेंजला तो काय करतो, अपोज करतो. कारण तो बॅक ईएमएफ असतो, बघितले मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये बॅक ईएमएफ. आणि तो बॅक ईएमएफ लेनच्या म्हणणे -d∅dt, म्हणजेच di/dt ह्याला सुद्धा अपोज करत असतो, म्हणजे करंटच्या चेंजला अपोज, वाढणारा. आता एकदा करंट मॅक्झिमम झाला, आता ही स्टेज सोडा बरं का, हा ईएमएफ प्रोड्यूस झाला त्या कॉइल मध्ये, बॅक ईएमएफ करंटला चेंजला अपोज करणार. आता एकदा करंट मॅक्झिमम झाला, 5 मिली अँपिअर करंट मॅक्झिमम झाला, की आता कॉन्स्टंट करंट त्या कॉइल मधून जाणार आहे. आणि कॉन्स्टंट करंट ज्यावेळी जातो त्यावेळी त्याचं तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. आणि ते कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी या कॉइलशी असोसिएट होतं, लिंक होतं, त्यावेळी कुठलाही ईएमएफ जनरेट होत नाही, जनरेट होणारा ईएमएफ 0. हे लक्षात घ्या. आता मी टॅप स्विच ओपन करतो, आता काढतो, सर्किट ऑफ करतो.
ऑफ करत असताना मी स्विच सोडल्याबरोबर या कॉइल मधला जो हा करंट आहे तो करंट चेंज होणार आहे मॅक्झिमम टू 0 झाला. आता मात्र विरुद्ध दिशेने ईएमएफ जनरेट होतो बरं का, मगाच्या पेक्षा विरुद्ध दिशे. आता 0 टू मॅक्झिमम म्हणजे डिक्रीजिंग स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड या कॉइलशी असोसिएट होतं. आणि मग रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज जनरेशन ऑफ ईएमएफ. परत एकदा ईएमएफ जनरेट होतो, पण आता मगाच्या पेक्षा अपोजिट डायरेक्शन मध्ये होतो. मगा इन्क्रीज मॅग्नेटिक फील्डला तो अपोज करत होता त्या डायरेक्शन मध्ये असतो. आता डिक्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हा ईएमएफ स्वतःचा करंट असा प्रोड्यूस करतो त्या कॉइल मधून की त्याला इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतो. मग त्या मॅग्नेटिक फ्लक्सला इन्क्रीज करतोय म्हणजे त्याला बदलणारा कोण आहे, हा चेंजिंग करंट मॅक्झिमम टू 0 कॉइल मधला ह्या बॅटरीचा. म्हणजे त्या करंटच्या चेंजला आता तो करंट कमी व्हायला निघाला, त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने म्हणजे बॅक ईएमएफ हा सुद्धा ईएमएफ बॅक ईएमएफ इथं सुद्धा तयार होणारा, आणि तो तेवढाच असतो, फक्त मगाच्या पेक्षा विरुद्ध दिशेने असतो. मगाशी वाढणाऱ्या करंटला अपोज करणारा होता, आता कमी होणाऱ्या करंटला अपोज करणारा आहे, फक्त डायरेक्शन त्यानं बदलली. आणि मग हा ईएमएफ आपला बॅक ईएमएफ आहे. आणि हा बॅक ईएमएफ ज्या वेळी या कॉइल मधून व्हॅरिंग करंट असेल, बघा वाक्य लक्षात ठेवा, कॉन्स्टंट करंट असेल त्यावेळी नाही, ज्या वेळी या कॉइल मधून व्हॅरिंग करंट पास होतो त्यावेळी हा बॅक ईएमएफ त्यामध्ये इंड्यूस होतो. आणि तो बॅक ईएमएफ म्हणजेच आपला सेल्फ इंडक्टन्स. जो सेल्फ का, तर या कॉइल मधल्या करंटच्या चेंजमुळे त्याच करंटच्या चेंजला अपोज करणारा ईएमएफ त्याच कॉइल मध्ये जनरेट होतो. याला म्हणायचं सेल्फ इंडक्टन्स. म्हणून सेल्फ शब्द का वापरलाय सेल्फ, तर त्याच कॉइल मधल्या करंटच्या चेंजला अपोज करणारा ईएमएफ त्याच कॉइल मध्ये जनरेट होतो, आणि म्हणून त्याला म्हणतात सेल्फ इंडक्टन्स. काय म्हणतात त्याला, सेल्फ इंडक्टन्स. म्हणून अशा पद्धतीनं कॉइल तुम्ही व्हॅरिंग करंटला जर वापरले तर सेल्फ इंडक्टर तयार होतो. त्याचा काय तयार होतो, सेल्फ इंडक्टर. इंडक्टर तयार होतो, आणि त्यालाच म्हणतात इंडक्टर कॉइल किंवा नुसतं इंडक्टर किंवा नुसतं कॉइल म्हणतात. नुसतं कॉइल. डीसी कॉन्स्टंट करंटला वापरायचे असेल तर ही कॉइल सेल्फ इंडक्टर म्हणून ऍक्ट होत नाही, इंडक्टर कॉइल म्हणून ऍक्ट होत नाही, तो नुसता कंडक्टर. पण व्हॅरिंग करंटला वापरला की इंडक्टर कॉइल म्हणून ती ऍक्ट होते. बघा, कारण व्हॅरिंग करंट व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स पाहिजे, आणि व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स झाला तरच ईएमएफ यात जनरेट होतो, बॅक ईएमएफ यात जनरेट होतो. आता तो कॅल्क्युलेट करूया कसं होतं ते, आता तुमच्या लक्षात आलं. आता आपण काय करूया, तो सेल्फ इंडक्टन्स किती जनरेट होतो याचं कॅल्क्युलेशन करूया. मग मी आता असं म्हणतो, ज्या वेळी व्हॅरिंग करंट या कॉइल मधून पास होतो या बॅटरीचा, व्हॅरिंग बघता फक्त व्हॅरिंगच्या वेळी, त्यावेळेचा जो काय करंट असेल त्यावेळेचा इन्स्टंटेनियस करंट, चला कॅपिटल आय म्हणतो बरं का, तुमच्या पुस्तकात म्हणलंय म्हणून, तो करंट हा या कॉइलच्या भोवती जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतोय त्या फ्लक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. तो फ्लक्सच प्रोड्यूस करतोय ना बॅक ईएमएफ, म्हणून फ्लक्सचा अगोदर विचार केला पाहिजे. बरं, त्या फ्लक्सला कोण प्रोड्यूस करतंय, तर हा करंट, बरोबर. आणि मग जेवढा हा करंट या बॅटरीचा करंट जेवढा जास्त, तेवढा ह्याच्या कॉइलच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड जास्त, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स जास्त. आणि मग या दोघांच्यातला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, या दोघांच्यातला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो फाय, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो एल, कॅपिटल एल घेतलाय इनटू आय. आणि हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एल म्हणजेच या कॉइलचा हा सेल्फ इंडक्टन्स असतो, म्हणजेच बॅक ईएमएफ असतो. एका विशिष्ट कंडिशन मधला बॅक ईएमएफ असतो, लक्षात घ्यायचं. तो कसा असतो ते बघूया पुढं. आणि मग या ठिकाणी पहिली डेफिनेशन झाली बघा इंडक्शनची, रेशो ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल
अँड करंट ऍट दॅट टाइम, करंट थ्रू इट, त्यावेळेचा असणारा करंट, ह्यांचा रेशो म्हणजे त्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स. किंवा असंही काही जण म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट करंट थ्रू दी कॉइल. या बॅटरीचा हा जो करंट आहे तो एक एवढा जर यातून पास झाला तर त्यावेळी त्याच्या भोवती जो मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो त्यालाच म्हणायचं त्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स. ही झाली एक डेफिनेशन बाळांनो, पण अजून 2 डेफिनेशन पुढे घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी काय करतो बघा, अजून पुढच्या डेफिनेशन साठी आता E इक्वल टू, आता मध्येच तुमच्या पुस्तकामध्ये थोडस असं दिलंय बरं का, असं दिलंय ते आता मला घ्यायची आता गरज वाटत नाही. काय दिलंय बघा, ह्यातल्या एका टर्न बरोबर असोसिएट असणारा, लिंक असणारा फ्लक्स दिलाय φB. एका टर्न बरोबर कॉइल मध्ये एक टर्न जर घेतला तर त्याच्या बरोबर असोसिएट ते घ्यायचं नाही बरं का, ह्यात काट मारा सरळ त्याला, ते 12.28 पॅरेग्राफ असतो काट मारायचा, फॉर ए क्लोजली वाइंड कॉइल, तिथून ते 12.28. गरज नाही, पण तुम्ही म्हणणार सरांना आलं नाही म्हणून सांगितलं नाही, म्हणून मी तेवढंच एक्सप्लेन करतोय बरं का. एका टर्न, कॉइल मध्ये भरपूर टर्न टाकलेत आपण, एका टर्न बरोबर जर φB एवढा फ्लक्स एक्सटर्नल असोसिएट असेल मॅग्नेटिक फील्डचा, φB एवढा, तर N एवढे टर्न्स आहेत कॉइल मध्ये, मग सगळ्या कॉइलशी असोसिएट असणारा फ्लक्स किती, NB. आणि मग NB इज प्रोपोर्शनल टू I असं घेतलंय त्यांनी. NB इज प्रोपोर्शनल टू I म्हणजे ह्याच्या ऐवजी φ इज प्रोपोर्शनल आहे, NB प्रोपोर्शनल टू I. आणि मग इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला L, आणि यालाच म्हणतोय आपण सेल्फ इंडक्टन्स. आणि मग सेल्फ इंडक्टन्स इक्वल टू N φB अपॉन I. हेच आहे ते. फक्त मी सगळाच्या सगळा फ्लक्स घेतलाय, सगळा फ्लक्स असोसिएट विथ कॉइल, त्यांनी एका टर्नला असोसिएट होणारा असा जर घेतला तर N मल्टिप्लाय करावं लागेल, असं थोडस स्वरूप त्याला दिले. काय गरजेचं नाही, हे तर मी बाजूला ठेवतो हे सगळं. आता EMF अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, काय रे EMF, मायनस dφ/dt, मायनस dφ/dt. टाकूया फायची व्हॅल्यू यात, आणि मग आपल्याला मिळेल E इक्वल टू मायनस d/dt ऑफ Li. एवढा फ्लक्स आहे आता सध्या, म्हणजे त्या टाइम इन्स्टंटला. आता यातलं बदलतोय कोण, सेल्फ इंडक्टन्स कॉइलचा, पुढे बघणारच आहे आपण, पण कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स हा त्या कॉइलचं मटेरियल, म्हणजे तुम्ही कॉपर वापरची कॉइल केले का आयर्नची कॉइल केले का आणखी अल्युमिनियमची कॉइल आहे का आणखी हिंडलॅमची कॉइल आहे का आणखी कशाचे आहे, ते मटेरियल. आणि दुसरी गोष्ट कॉइलचा शेप, सर्क्युलर केले का रेक्टँग्युलर केले का त्रिकोणीच केले, तो शेप. आणि तिसरी महत्वाची गोष्ट साईज, मग सर्क्युलर केले असले, एवढी केली का एवढी केली का आणखी रेडियस वाढ, ती साईज. म्हणजे थोडक्यात डायमेन्शन्स अँड मटेरियल या दोनच गोष्टीवर रियल डिपेंड असतो. मग आता ते दोन्ही पण बदलत नाहीत, कॉपरची केली आणि एवढ्या साईजची आणि शेपची, अशा सर्क्युलर शेपची केले, आता त्यात काय मी बदल करणार नाही, म्हणजे एल कॉन्स्टंट. सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज constant quantity until you are changing material and dimensions of the coil. बरोबर. आणि मग L कॉन्स्टंट राहिलं काय बघा, म्हणजेच E इक्वल टू मायनस L इंटू di/dt. बघा या ठिकाणी EMF चं इक्वेशन एक मिळालं आपल्याला. तेवढाच EMF याच कॉइल मध्ये इंड्यूस होतो, आणि तो कसा आहे बघा, तिथं दिसतोय तुम्हाला, तो इतका बिलंदर आहे. त्याला कोण इंड्यूस करतोय, तर बाहेरचा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. तो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स कुणामुळे चेंज होतोय, कुणामुळे तयार होतोय, तर चेंज इन करंट. म्हणजे चेंज इन करंट di/dt.
हा या ईला प्रोड्यूस करतोय आणि या दोघांच्या मध्ये निगेटिव्ह साइन आहे, म्हणजे जो प्रोड्यूस करतोय त्यालाच हा ईएमएफ अपोज करतोय. अशा ईएमएफ ला काय म्हणायचं मागच्या आर्टिकल मध्ये आपण बघितलंय, इट इज कॉल्ड बॅक ईएमएफ. लेनच्या म्हणण्याप्रमाणे त्यालाच म्हणतोय आपण बॅक ईएमएफ. आणि मग या बॅक ईएमएफच्या स्वरूपात इंडक्टन्सची डेफिनेशन देऊया की. बघा आता मी हे मायनस साइन काढून टाकतो. एल इक्वल टू, आता मायनसची मला आवश्यकता नाही, कारण जो इंड्यूस होतोय आणि जो इंड्यूस करतोय दोघं पण एकाच साईडला येत आहेत, मला काय मायनसची गरज नाही. ई अपॉन डी आय बाय डी टी. बघा झाले आणखी एक डेफिनेशन सेल्फ इंडक्टन्सची. कशी डेफिनेशन बघा, इफ डी आय बाय डी टी इज इक्वल टू 1, या कॉइल मधून जाणारा जो व्हॅरिंग करंट आहे, व्हॅरिंग करंट चेंज होणारा करंट, त्या करंटचा व्हेरिएशन जर 1 असेल, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याचं असणारं व्हेरिएशन जर युनिट असेल 1 असेल, म्हणजे 1 अँपियर पर 1 सेकंद, असं 1 अँपियर पर 1 सेकंद अशा पद्धतीने तो चेंज होत असेल, त्यावेळी जो काही ईएमएफ याच्यात इंड्यूस होतो, या कॉइल मध्ये जो काय ईएमएफ इंड्यूस होतो, तो ईएमएफ म्हणजेच त्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स. बघा इथं डेफिनेशन, हे बघा सर्कल करतोय मी डेफिनेशनला, दिसलं का? मग आता दोन प्रकारे डेफिनेशन इथं म्हणू शकता. द रेशो ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन द कॉइल ड्यू टू change in current with respect to time passes through that coil is nothing but its self inductance, असे म्हणू शकता. किंवा ही पण डेफिनेशन देऊ शकता, the back EMF induced in a coil, the back EMF. बघा ही डेफिनेशन फायनल वर का, तुमच्या पुस्तकात कशी दिले मी बघणार नाही, माझ्या पद्धतीने मी देतोय. बघा इथं, the back EMF induced in the coil due to unit rate of change in current passed through the same coil. सेम कॉइल म्हणायला पाहिजे, कारण इथं सेल्फ शब्द आहे, लक्षात घ्या. सेल्फ त्याच कॉइल मधल्या चेंज इन करंट मुळे त्याच मध्येच बॅक ईएमएफ, त्याच कॉइल मध्ये बॅक ईएमएफ त्याच्याच करंटला चेंज, स्वतःच्याच करंटच्या चेंजला अपोज करणार, चेंजला अपोज करणार, करंटला नव्हे. करंटला अपोज करणार रेजिस्टन्स 11वीत शिकलाय तुम्ही, तो रेजिस्टन्स नव्हे, हा इंडक्टन्स आहे. म्हणजे ओहम मध्येच मोजतात पण इंडक्टन्स आहे, हे लक्षात घ्या. आता बघा तो हेनरी मध्ये मोजतात बरं का, पण तो ओहमशी अनालॉगस आहे. बघा आता, the induced back EMF in the coil due to unit rate of change in current passes through the same coil is called self inductance of that coil. ही फायनल डेफिनेशन. आता ही डेफिनेशन मराठीत सांगतो आपल्या भाषेत. जर एखाद्या कॉइल मधून जाणारा करंट युनिट रेटनं चेंज झाला, एक एवढ्या दरानं चेंज झाला, युनिट रेटनं चेंज झाला, म्हणजे एका सेकंदाला 1 अँपियर एवढ्यानं चेंज झाला, तर त्या कॉइल मध्येच एक बॅक ईएमएफ इंड्यूस होतो, एक बॅक ईएमएफ इंड्यूस होतो. त्या बॅक ईएमएफ ला, त्या ईलाच म्हणायचं त्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स अपोज टू चेंज इन करंट. लक्षात आली डेफिनेशन. आता थोडस कसं होतं, हा जो बॅक ईएमएफ, थोडस पुढे जाऊया. आता इथं युनिट बघूया अगोदर. युनिट काय आहे, युनिट बघा, युनिट बघूया मग पुढे जाऊया. काय आहे सेल्फ इंडक्टन्सचा युनिट? या ठिकाणी लक्षात येतं युनिट तुमच्या. ईएमएफ कशात मोजायचा? व्होल्ट मध्ये. ईएमएफ मोजायचा व्होल्ट मध्ये.
म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्याचबरोबर ईएमएफ या इलेक्ट्रिकल एनर्जीज आहेत, दोन्ही पण व्होल्ट मध्येच मोजतो आपण. व्होल्ट अपॉन करंट मोजतो अँपियर मध्ये आणि टाइम मोजतो सेकंड मध्ये. व्होल्ट अपॉन अँपियर पर सेकंद. आता हे पर सेकंद जाऊ दे की वर रिव्हर्स मल्टिप्लाय ना, आणि मग पुढे जागा आहे का? पुढे जागा नाही, खाली लिहितो बघा. हेच मी असं लिहू शकतो, व्होल्ट सेकंद पर अँपियर. तो सेकंद रिव्हर्स मल्टिप्लाय न वर गेला, उलटून गुणिले झाला. व्होल्ट सेकंद पर अँपियर. आणि बाळांनो यालाच नाव दिलंय एका शास्त्रज्ञाचं, आणि ते म्हणजे हेनरी. बघा यालाच म्हणलंय हेनरी. याची NERY दिसते का? हेनरी. आणि सिम्बॉल पाहिजे असेल तर कॅपिटल H, एकच अक्षर आहे बरं का सिम्बॉल मध्ये, कॅपिटल H. हेनरी म्हणजेच व्होल्ट सेकंद पर अँपियर. व्होल्ट सेकंद पर अँपियर म्हणजेच हेनरी. लक्षात ठेवा, हे झालं युनिट, ईएमएफचं युनिट. आता हा जो ईएमएफ आहे, हा ईएमएफ त्या स्वतःच्याच मधून जाणाऱ्या करंटच्या चेंजला अपोज करतोय. अपोज करतोय म्हणजे तो काहीतरी वर्क करतोय, तो काहीतरी वर्क करतोय. मग तो किती वर्क करतोय हे पण कॅल्क्युलेट करून टाकूया, आणि ते सेल्फ इंडक्टन्सच्या स्वरूपातच लिहायचं. बघा किती वर्क करतोय. आता त्यासाठी मी या ठिकाणी दुसरं डेरिवेशन घेतो. आता बघा किती वर्क करतोय तो. आता मला माहित आहे एखाद्या सर्किट मधली पॉवर, बघा पॉवर काय रे, व्होल्ट इनटू करंट, म्हणजे अप्लाय केलेला पोटेन्शियल डिफरन्स आणि त्या सर्किट मधून त्या पोटेन्शियल डिफरन्स मुळे प्रोड्यूस झालेला करंट म्हणजेच VI. आता काल पण चर्चा केली आहे, 3 फॉर्म आहे त्याचे, VI, I²RI आणि त्याचबरोबर V²/R पण आहे. 3 फॉर्म्युले आहेत, 10वीत बघितले तुम्ही. आणि मग VI, पण यात V नाही. आपल्याला कुणामुळं, या ईएमएफ मुळे असणारं वर्क पॉवर काढायचे. मग ईएमएफ घेतोय आणि करंट आयच आहे, EI. अशा पद्धतीनं मी पॉवर काढतो. आता पॉवर म्हणजे काय? वर्क अपॉन टाइम, वर्क अपॉन टाइम. पण आता घेत असताना मी असं म्हणतो, हा ईएमएफ DT एवढाच वेळ याच्यात प्रोड्यूस झाला. किती? DT एवढ्या वेळात. आणि त्यामुळं ह्या करंटच्या चेंजला DW एवढा अपोज, चेंजला अपोज करण्याचं DW एवढं वर्क केलं. बघा हा ईएमएफ DT एवढ्या वेळात प्रोड्यूस झाला, एवढाच वेळ इंटरवल, टाइम इंटरवल प्रोड्यूस झाला. आणि त्यामुळं ह्या करंटच्या चेंजला अपोज करण्याचं जे वर्क झालं ते DW एवढं झालं असं सुरुवातीला म्हणतो. मग टोटल वर्क पुन्हा इंटिग्रेशन काढू आणि मग इथं म्हणणार मी DW/DT म्हणजेच पॉवर. आणि पॉवर किती असते मागच्या आर्टिकल मध्ये बघितलेच की, पॉवर काढलीच की आपण, EI. मग पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम. DW एवढं वर्क त्यानं केलं, DT एवढ्या वेळात. कसलं वर्क? ह्याला अपोज, ह्याच्या चेंजला अपोज करण्याचं. आणि मग DW इक्वल टू वर्क झालं EI/DT. आता मला टोटल वर्क पाहिजे, म्हणजे T एवढा वेळ तो प्रोड्यूस झाला यात, त्यासाठी टोटल वर्क त्यानं W एवढं केलं. ते काढण्यासाठी मला इंटिग्रेट करावं लागेल. करूया इंटिग्रेशन याचं. इंटिग्रेशन DW फॉर द टोटल वर्क. We are going to integrate this equation. Integration DW, integration EI/DT. मग इंटिग्रेशन ऑफ DW म्हणजे टोटल वर्क W. इंटिग्रेशन ऑफ 1dx x, इंटिग्रेशन ऑफ 1dy y, इंटिग्रेशन ऑफ 1dW W. बघा, सो W इक्वल टू, आता ह्यातलं कॉन्स्टंट तेवढं बाहेर काढायचं, त्यातलं कॉन्स्टंट बाहेर काढ. पण कॉन्स्टंट बाहेर काढण्या अगोदर ई ची किंमत आहे की आपल्याकडे? काय ई ची मॅग्निट्यूड फक्त यात टाकायची बरं का, कारण वर्क काढतोय. आणि वर्क ही कसली क्वांटिटी आहे? तर वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. मला डायरेक्शनची आवश्यकता नाही, मला ई ची फक्त मॅग्निट्यूड मी इथं टाकतोय. बघा इंटिग्रेशन
E ची मॅग्निट्यूड आहे L इंटू di/dt इंटू I dt. dt गेट्स कॅन्सल आणि राहिलं काय तर W इक्वल टू इंटिग्रेशन L I di राहिलं बघा. त्यातलं L कॉन्स्टंट बाळांनो. L काय कॉन्स्टंट. कारण तुम्हाला सांगितलं L कोणावर डिपेंड आहे कॉइलचं मटेरियल त्याचे असणारे डायमेन्शन्स याच्यावर डिपेंड आहे. L ला काढतो बाहेर म्हणजे इंटिग्रेशन ऑफ I di. करा इंटिग्रेशन I स्क्वेअर अपॉन 2 हे रे फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ x dx इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 2 म्हणजेच x रेस टू n असेल तर n+1 अपॉन n+1 हा फॉर्म्युलाच आहे आपला. मग x च्या ऐवजी I आहे आणि डोक्यावर n म्हणजे 1 आहे म्हणजेच काय येणार इंटिग्रेशन बघा L इक्वल टू I स्क्वेअर अपॉन 2 आणि मग याला मी जरा व्यवस्थित लिहितो खाली जागा आहे का आहे जरा थोडस व्यवस्थित लिहितो W इक्वल टू 1/2 Li स्क्वेअर. हे बघा एवढं वर्क होत आणि हे वर्क जात कुठं तर हे वर्क त्या कॉइल मध्ये ज्यावेळी अपोज होतो त्यावेळी हीटच्या स्वरूपात जनरेट होऊन स्पेसला इव्हॉल्व होऊन जाईल. आलं लक्षात. पण वर्क होतं त्या EMF कडून वर्क होतं. अजून एक डेफिनेशन तिसरी डेफिनेशन आता सेल्फ इंडक्टन्सची तिसरी डेफिनेशन. पहिली काय केली रेशो ऑफ फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल टू द करंट थ्रू द कॉइल ऍट दॅट टाइम. करंट थ्रू दी सेम कॉइल. सेम शब्द महत्वाचा बरं का. सेल्फ इंडक्टन्स आहे सेम शब्द अगदी महत्वाचा. करंट थ्रू दी सेम कॉइल at that instant is called self inductance of that coil. ही पहिली डेफिनेशन. दुसरी इथं आहे अजून दुसरी इथंच आहे बघा. The back EMF induced in the coil when unit rate of change in current passed through the same coil. सेम शब्द अतिशय महत्वाचा. सेम कॉइल is called सेल्फ इंडक्टन्स ऑफ दॅट कॉइल. ही दुसरी. आता तिसरी डेफिनेशन बघा. तिसरी डेफिनेशन ह्या वर्कच्या स्वरूपात बघा. मी काय करतो आता I इक्वल टू 1 म्हणतो. आता इथं बघा तिसरी डेफिनेशन. आता मी त्यावेळेचा करंट आहे 1 त्या इन्स्टंटचा करंट 1 एवढा आहे. मग 1 चा स्क्वेअर 1च. मग राहिलं काय L अपॉन 2 म्हणजे W इक्वल टू इफ बरं का I इक्वल टू 1 W इक्वल टू L अपॉन 2 म्हणजेच L इक्वल टू ट्वाइस W. आणि ही एक डेफिनेशन दिली बघा तुम्हाला. The self inductance of a circuit of a coil म्हणा सर्किट नव्हे कॉइल is numerically equal to twice double the work done in that coil due to that external magnetic flux associated with that coil. मराठीत सांगतो. ज्यावेळी या कॉइल मधून जाणारा करंट ज्यावेळी युनिट असतो त्यावेळी या कॉइलच्या भोवती जे काय मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश झाला त्या एस्टॅब्लिश झालेल्या मॅग्नेटिक फ्लक्स मुळे जो काय बॅक EMF यात इंड्यूस झाला त्यानं केलेल्या वर्कची दुप्पट म्हणजेच त्या कॉइलचं सेल्फ इंडक्टन्स. लक्षात आलं. double the work done in the establishing the magnetic flux associated with the coil when unit current is passed through it is called self inductance. The double the work which is done in the establishing the magnetic flux when unit current passed through it is called self inductance of the coil.
कुठलीही या तिन्हीतली डेफिनेशन दिली तरी हरकत नाही. आता थोडंसं कंपॅरिझन करायचं. एखादी बॉडी आपण अशा पद्धतीनं फेकली व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं, या बॉडीचं मास जर एम असेल तर त्या बॉडीची आपण कायनेटिक एनर्जी बघतो. बघा कायनेटिक एनर्जी काय लिहितो, के इक्वल टू 1/2 mv². बघा, आणि ही एनर्जी आहे म्हणजेच वर्क आहे. तुम्ही केलेलं वर्क त्या बॉडीला फेकतानाच तेच वर्क त्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. इथं सुद्धा या ईएमएफ न जे काय वर्क केलं ते वर्क इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. आता कंपॅरिझन करायचं दोघांचं. ह्यात पळतोय करंट, त्याचा झालाय स्क्वेअर, तिथं बॉडीच्या व्हेलॉसिटीचा झालाय स्क्वेअर. अॅनालॉगस, 1/2 ला 1/2 अॅनालॉगस आहे. इथं बघा एल आहे, तिथं मास आहे. मास म्हणजेच अशा लिनियर मोशन मधला इनर्शिया. मास म्हणजे लिनियर मोशन मधला इनर्शिया. तसा सेल्फ इंडक्टन्स म्हणजे या कॉइल मध्ये जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी इंड्यूस होते त्याचा इनर्शिया. मग इनर्शिया अपोजेस टू चेंज इन फिजिकल स्टेट. म्हणजे बॉडी मोशन टू रेस्ट येत असेल किंवा रेस्ट टू मोशन जात असेल त्यावेळी तो इनर्शिया अपोज करतो. तसा यामध्ये हा सेल्फ इंडक्टन्स या करंटच्या चेंजला अपोज करतो. कधी करंट कमी होत असताना वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि वाढत असेल तर कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लिनियर मोशन मधल्या इनर्शिया सारखा हा सेल्फ इंडक्टन्स काम करतोय, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं इथपर्यंत? आता सोलेनॉइडचा आपण इंडक्टन्स काढायचा आहे, तो मात्र आता पुढच्या लेक्चरला बघूया. कारण आज एवढंच वाचा, जरा थोडस टिपिकल आहे त्याच्यावर विचार करायचं, तेवढंच वाचायचं आणि लगेच मी काय सांगतोय, झालं काय 1 तास झाला काय, हा, आणि मी काय सांगितलं हे आठवायचं, म्हणजे तेवढंच तुमच्या डोक्यात राहतंय. ठीक आहे, बाय.